तुझ्यासारखे हजारो नावाडी एका मिनिटात तयार करू शकतो. तुझ्यासारखे हजार नावा एका मिनिटात तयार करू शकतो. विश्वनाथ मी तो केवळ म्हटला तयार करा मला द्यायची. मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात. शेवट काय म्हटला, नाव माझी आहे, मी स्वतंत्र आहे, मी तिचा मालक आहे, मला द्यायची नाही, तुम्हाला पाहिजे तर दुसरी तयार. राम प्रभू त्याला म्हटले तुला माहिती आहे का, एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून, गावोगावी सप्ताह चाललीत मी जावं म्हणून, नर्मदा परिक्रमा भजन हरिपाठ सगळं त्याच्यासाठीच मी जावं म्हणून. अजून मी स्वप्नात नाही रे, मी आलो तुझ्या दरवाज्यात. नाही म्हणतोस मला नाही द्यायची, का झालं नाही द्यायला, तुझी नाव द्यायला काय झालं. तर तो केवट म्हटला देवा खरं सांगू तुम्हाला नाव दिली असते, पण मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जानकी मातेच्या स्वयंवराला जात असताना तुमच्या पायाचा स्पर्श एका दगडातल्या एका अरण्यातल्या दगडाला झाला आणि त्या दगडाची बाई झाली. हो मागच्याच महिन्यात शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानली, लंका दहन केली हनुमंत काशानी, तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. म्हटलं हो मग देवा जर तुमचा पाय दगडाला लागला तर दगडाची बाई झाली. माझी तर लाकडाची नाव आहे, माझी लाकडाची नाव आहे. उगीच तुमचा पाय माझ्या नावेला लागावा आणि नावेची दुसरी बाई तयार व्हावी तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी न, त्यापेक्षा तुमची दुसरी नको. म्हटलं असं पुढे होत असतं का. म्हटलं मागच्याच महिन्यात झाली, काय करावं लागेल म्हटलं याला. म्हटलं खरं सांगू प्रभू तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, मग तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती, तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. एक करावं लागेल प्रभू, तुमचे पाय माझ्या घरातल्या पात्रामध्ये मांडावे लागतील, माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय धुवून काढेल, मातीचा वेगळा पाय झाला नावेत मांडायला हरकत नाही. आणि मग ते पात्र वेळ कमी आहे. त्यानं ते पात्र आणलं, भगवान परमात्म्याचा पाय पात्रामध्ये उजवा ठेवण्यात आला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली त्याची केवटाची गरीब बायको पाणी ओतायची आणि केवट पाय धुवून काढायचा. माझ्याकडे बघा, पाय धुवून झाला उजवा, उजवा खाली गेला आणि डावा पात्रात आला. डाव्याला पाणी सुरू झालं, डावा सुद्धा धुवून झाला. आता डावा खाली जाणार, प्रभू नावेकड निघणार. तेवढ्यात तो केवट म्हटला हो देवा उजव्याला लागली ना माती मांडा. उजवा परत आला तर डावा खाली गेला, डाव्याला माती लागली, डावा पात्रात आला की उजवा खाली गेला, पुन्हा माती लागली. अर्धा तास पाय धुतले महाराष्ट्रात. आणि अर्धा तासाने बाबा प्रभू त्याला म्हटले अरे कुठपर्यंत पाय धुतो, याच्यातच कीर्तन घालतो की काय, याच्यातच 11 वाजवतो की काय, कुठपर्यंत पाय धुतो. तर तो केवट म्हटला आपली बोलीच तशी आहे, तुमच्या पायाला माती लागली तर माझ्या नावीच बाई होईल. आता काय करायचं, एक काम करा म्हटले, एक पाय माती पात्रामध्ये ठेवा, एक पाय आधार ठेवा, माती लागू देऊ नका. विश्व ज्याच्या ताब्यात त्या केवटाला, त्या रामाला केवटाने एका पायावर उभं केलं. आता एका पायावर मला उभं राहता येईल, माझा तोल जायला लागला. तर प्रभूचाही गेला, रामाचाही तोल गेला आणि धरण्यासाठीला मला माहिती, धरण्यासाठीचा सहारा आसरा म्हणून प्रभू रामचंद्रानं त्या केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून तुम्ही 100 वर्षापासून कीर्तन ऐकता, तो हात काय अजून डोक्यावर पडला नाही. ऐका ना, तो हात सहजच केवटाच्या डोक्यावर पडला, तो पायही सहज हातामध्ये आला, पायही धुतले, आशीर्वादही घेतला आणि त्यानं प्रभूला नावेमध्ये बसलो. निघाली नाव. जशी नाव निघाली तशी पलीकडचा काठ जवळ आला. तो केवट हसायला लागला, जोरात हसायला लागला. हसणाऱ्या केवटाला प्रभू रामचंद्राने विचारलं का रे केवट, का असतोस, आमचं राज्य गेलं म्हणून, आम्ही भिकारी झालोत म्हणून, हे केवट का असतोस, झालं का हसायला. तो केवट म्हटला प्रभू तुमचं राज्य गेलं म्हणून हसत नाही, तुम्ही भिकारी झालात म्हणून हसत नाही, तुमच्या अंगावरती वस्त्र वेगळी आलीत म्हणून हसत नाही. मग म्हटलं तुम्हाला फसवलं. म्हटलं काय फसवलं. अहो म्हटलं कशाचा दगड, कशाची बाई, कशाचं काय, कशाचं काय. म्हणजे अहो म्हटलं इंद्राने अस्तुभान नावाचं पातक केलं होतं, गौतम ऋषीने आईला शाप दिला होता दगड होशील, त्यांची बायको दगड झाली होती, तिनं शाप मागितला होता रामप्रभूचा अवतार होईल, त्यांच्या पायाची माती तुला लागेल, तू पुन्हा बाई होशील, असं तिच्या जीवनात चरित्र होतं. माझ्या नावेचं तुमच्या पायानं असं काही होणार नाही.
आणि म्हटलं मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, पोरांना धुवायला लावले, तू धुतले, एका पायावर आम्हाला उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर घरी घेऊन जा, 1 वर्षभर तुमच्या डोक्यातून आजचं कीर्तन जाणार नाही. तो केवट म्हटला, प्रभू सांगतो ना, तुम्ही माझ्या झोपडीच्या समोर नाव मागायला आला. काय म्हटलं तो केवट? तुम्ही माझ्या झोपडीच्या समोर नाव मागायला आला, ही माझ्या जीवनातली संधी होती. तुम्ही नाव मागायला आला, ही माझ्या जीवनातली संधी होती. तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करायचा. बरं हे वेळ सापडली संधी, बरं हे वेळ सापडली ऐका ऐका, संधीचं सोनं करायचं. महाराज काय करावं लागेल बरं आम्हाला? तुमचा प्रश्न आहे समजा. तर जन्म सार्थकी लावण्यासाठी जगामध्ये 4 सत्ता आहेत. एक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याला शास्त्र सांगतं धर्मार्थ काम मोक्षानाम यद्य गोपीनं विद्यते. 4 पुरुषार्थ आहेत, त्याच्यातला एक तरी जिंका. त्याला सोपं बनवलं मी, सोपं लोकांना कळण्यासाठी. 1 जग जिंकायचं, जग. 2 स्वतःचं शरीर जिंकायचं. 3 काळ जिंकायचा. आणि 4 देव जिंकायचं. बघा लक्षात आलं? याच्यातलं कुठलं तरी जिंकलं जन्म सार्थकी लागतो. 1 जग. जग म्हणजे गावची ग्रामपंचायत नाही, तालुक्याचा आमदार नाही, जिल्ह्याचा खासदार नाही, राज्याचा मुख्यमंत्री नाही, देशाचा पंतप्रधान नाही. जग अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंग्लंड. मला 2-4च माहिती, तुम्हाला सगळेच माहिती. जिंकणं सोपं नाही मला. अहो गाव ऐकू शकत नाही आपलं गाव. एका गावातली माणसं ऐकू शकत नाही. कधी जग जिंकायचं? जिंकलं नाही असं नाही. सिकंदर राजाचा इतिहास होता शाळेमध्ये आम्हाला, त्यानं अर्ध जग जिंकलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता 4थीला, त्यांनी महाराष्ट्र जिंकला होता. सगळा समाज जिंकला. त्यांचा फोटो आहे आपल्या घरात. पुन्हा वाक्य सांगतो, जी माणसं जिंकत असतात त्यांचे फोटो लावले जातात. सध्या आता फोटोचं लय बीड आहे लोकांना. एक वाक्य सांगू, फोटो काढा म्हणण्याची गरज नाही हो. तुम्ही जिंका, लोक फोटो काढायला रांग लाव. जिंकलं पाहिजे. जिंका जग. 2 नंबर शरीर जिंका, शरीर. जीभ, वाणी, काम, क्रोध. हे सोपं वाटलं. एखाद्या वेळेला यशवंत महाराज आमचे बाबा म्हणायचे, काय शब्द तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. शोभा कासार महाराजांच्या पत्नीनं तुकोबारायांच्या अंगावरती गरम उकळतं पाणी टाकलं. बरं का महाराज? गरम उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावरती टाकलं. तर त्या शोभा कासाराच्या पत्नीकडे तुकोबारायांनी असं वळून सुद्धा नाही पाहिलं. सोपं वाटलं. तुमच्यातला इथं जर एखादा मला साखरे म्हणला, साखरे, दगड घेऊन मागा लागल ना मी तुमचं. जमल का? जमल का? उगं तुम्हाला मी मंग्या म्हणलो, मंग्या. तुम्ही काय म्हणतो? काय महाराज आहे, असं पुढं महाराज असतो. जमल का? अहो आपल्याला एखादा शब्द जर कोणी उडं बोललं तर सहन होत नाही. ऐका ना, तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, त्यांनी माग सुद्धा नाही पाहिलं. का? क्रोध जिंकला.
तुकोबरायांकडे लोकांनी बाई पाठवले, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. काम जिंकला, शरीर जिंकलं. ऐका ना, 1 नंबर जग जिंका, 2 नंबर शरीर जिंका, 3 नंबर काळ जिंका. कशाला म्हणतात काळ? घडी घडी काळ घडी घडी काळ वाटयाची पाही, अजून किती आहे अवकाश. काळ कधी कोणाचा बोध महाजन आहे असं थांबत नाही का? लावता येईल ना, त्या दिवशी तुमचा जन्म सोन्याचा होईल. म्हणाल महाराजाचं पुढे जमतं का? ध्रुव बाळाचं चरित्र आहे भागवतामध्ये. त्यानं काळाच्या डोक्यावरती पाय दिला आणि ध्रुव आढळ पदावरती बसतो. तुकाराम महाराजांचं चरित्र वैकुंठ गमन केलं तुकोबाने. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे, तुम्ही मंदिर बांधलंय माऊलींचं 65 साली माझ्या काशीनाथ बाबांनी. तर ज्ञानोबांच्या आळंदीला गेला तर माऊलीची संजीवन समाधी, अखंड संजीवन येते. का का त्यांनी काळ परत लावला. नाथ महाराजांकडे पैठणला गेला तर जलसमाधी, अजूनही त्यांचे पाय आपल्याला पाहायला आहे. का? त्यांनी काळ परत लावला. काळ जिंका, शरीर जिंका किंवा जग जिंका, या 3 पायऱ्या आहेत. जग जिंका, शरीर जिंका, काळ जिंका. तुम्ही म्हणाल महाराज हे आम्हाला जमणार, हे आमच्याच्यानं शक्यच नाही. मग एक सोपं काम करा. काळ ज्याच्या ताब्यात आहे तो भगवान, शरीर ज्याच्या ताब्यात आहे तो सुद्धा भगवान आहे. ऐका ना, आणि जग ज्याच्या ताब्यात आहे तो सुद्धा भगवान. भारत देशाच्या पंतप्रधानाला जे खायला देतो ना देव, तेच चंद्रभागेच्या वाळवंटातल्या भिकाऱ्याला खायला देतोच. गर्वच करू नका, देतोच. भगवंताचं जेवणाचं ताट वाढलं रुक्मिणी आई साहेबांनी. पूर्वीच्या काळामध्ये बायका नवऱ्याला वाढायची, बरोबर आहे ना? पूर्वीच्या काळामध्ये बायका नवऱ्याला जेवण वाढायची. आता नवराच हाताने देतो. का? बायको कामाला जाते म्हणून गैरसमज करून घेऊन. पूर्वीच्या काळात तसं नसायचं. बायको नवऱ्याला जेवण वाढायची, नवरा जेवायचं. भगवंताचं ऐश्वर्य, पंचपक्वान्नाचं ताट, सोन्याचं ताट, चांदीचा तांब्या, देव जेवायला बसले. ऐका, आणि रुक्मिणी आईसाहेबांनी जेवणाचं ताट वाढलं. तर रोजचा एक नियम होता देवाचा. आपण जसं जेवायला बसलो पाणी फिरवतो, कृष्णार्पणमस्तु वदनी कवळ घेता हम वैश्वानरो भूत्वा श्लोक म्हणतो आपण. देवा तुला समर्पण, देवा तुला समर्पण, देवा तुला समर्पण. तसं देवाला पाणी फिरवण्याची गरज नाही, त्याचाच माल आहे. देव काय करतो? 10 मिनिटं असे डोळे झाकून देतो. रोजचे डोळे झाकल्यामुळे रुक्मिणीने एक दिवस देवाला विचारलं, देवा तुम्ही रोज असं जेवताना डोळे का झाक मग जेवायला बसता? तर भगवंतानं खरं सांगितलं बरं का ते. भगवंत म्हटले, अगं रुक्मिणी, या जगाला खायला देण्याचं काम माझे. डोळे झाकून बघत असतो म्हटले, जगात तर कोणी राहिलं काय?
त्या रुक्मिणीला पटलं नाही महाराज. बायको तिलाच म्हणतात, तुम्ही कितीही विश्वासानं सांगा, तिला पटत नाही. जमलं, तिला पटलं नाही. तिनं काय केलं बघा, भगवंताची परीक्षा घेतली. या आकाराची सोन्याची डबी घेतली, माझ्याकडे बघा, या आकाराची सोन्याची डबी घेतली. त्या सोन्याच्या डबीचं झाकण उघडलं. त्या सोन्याच्या डबीमध्ये 2 जिवंत मुंगळे सोडले, मुंगळे, आणि वरून डबीचं झाकण लावून घेतलं. ती सोन्याची डबी या आकाराच्या एका चांदीच्या पेटीमध्ये ठेवली. ती चांदीची पेटी या आकाराच्या एका लाकडी पेटीमध्ये ठेवली. कशात काय ठेवलं ते तुम्ही ध्यानात ठेवू नका, तुम्ही फक्त सोन्याची डबी ध्यानात ठेवा. सोन्याची डबी चांदीच्या पेटीत, चांदीची पेटी लाकडी पेटीत, लाकडी पेटी लाकडी कोठीत, लाकडी कोठी बंद खोलीत, त्याला कुलूप लावलं. आणि 15 दिवस त्या खोलीकडे कोणाला जाऊनच दिलं नाही. आणि 15 दिवसानं तिला नक्की कळालं की डबीमध्ये दाबून ठेवलेले जिवंत मुंगळे अन्ना वाचून मेले. तिनं भगवंताचं ताट वाढलं. देव जेवायला बसले, रोजच्या सारखे देवानं डोळे झाकले. आणि डोळे झाकून झाल्यावर रुक्मिणी म्हटली, काय हो, सगळ्यांना दिलं का? म्हटलं हो. कोणी नाही राहिले? म्हटलं हो. चला म्हटलं, तुम्हाला गंमत दाखवते. भगवंताचा हात धरला, त्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत, बंद खोलीच्या जवळ नेलं. बंद खोलीचं कुलूप उघडलं. बंद खोलीतून लाकडी कोठीचं कुलूप उघडलं. लाकडी कोठीतून लाकडी पेटी काढली. लाकडी पेटीतून चांदीची पेटी काढली. आणि चांदीच्या पेटीतून आई ध्यानात आहे तुमच्या, सोन्याची डबी काढली. माझ्याकडे बघा, सोन्याच्या डबीचं झाकण उघडलं आणि मेलेले मुंगळे तिनं देवाला दाखवले. बघा म्हणजे बघा, सगळ्याला देता म्हणे, बघा मुंगळे मेले. तर भगवान म्हटलं, अगं रुक्मिणी, मला काय दाखवते, तूच बघ, तूच बघ, तूच बघ. तर भगवंतानं ती डबी रुक्मिणीकडे दिली. तर रुक्मिणीनं पाहिलं तर त्या 2ही मुंगळ्याच्या तोंडामध्ये बारकाले 2 तांदळाचे शीत होते, दाणे होते 2. तर त्या रुक्मिणीने डोक्याला हात लावला, बाई माझ्या हाताने मी डबीचं झाकण लावलं, माझ्या हाताने चांदीची पेटी, लाकडी पेटी, लाकडी कोठी, बंद खोली, कुलूप, 15 दिवस कुणाला जाऊ दिलं नाही. आणि या डबीमध्ये हे तांदळाचे 2 दाणे कुणी आणले, कुठून आले? डोकं लावायला. भगवान तिला म्हटले, रुक्मिणी डोकं लावू नको, डोकं फुटल तुझं. ऐक ना, ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती ना, हे रुक्मिणी, ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती त्याच वेळेला मला कळालं की तू जिवंत मुंगळ्याला मारायला लागेल. ऐक ना, मग ज्या दिवशी तू झाकण लावत होती त्या दिवशी योगायोगानं तुझ्या कपाळाला तो तांदळाच्या अक्षदाचा गंध लावला होता. ऐक ना, डबीचं झाकण लावत असताना तुझ्याच कपाळाच्या 2 अक्षदा मी डबीमध्ये सोडून दिल्या. तुला नाही कळाल्या, मला कळाल्या. पोषितो जगास नाठवेसे कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो. जगाचा सांभाळ करतो, जगाला घरी आणा. आणि खरं सांगतो महानंद बाबा, परमार्थाचा विजय तो असतो. मंदिरात जाता जाता साधू आपल्या घरी देव घेऊन जाता, देवाला मळ्यात घेऊन आहे. ऐका, तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जायचे तर देव डोंगरावर आलाय. तुकाराम महाराज भामचंद्रावर जायचे, देव डोंगरावर गेलाय. ज्ञानेश्वर महाराज आळंदीला आले तर देव आळंदीला आलाय. जिथं साधू गेलाय तिथं मंदिर तयार झालं. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. तो आलाय का आलाय? त्याचं कारणच माय. तो भक्ती भावानं भावबळे आकडे हे रवी नाकडे करतळी आवळे तैसा हरी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो
आहे जोडी भावाची राम देव सोयरा दिनाचा तो तुमच्या अंतःकरणातला भाव पाहतो आणि तुमच्या मागे माझा जिंकणं म्हणतात जिंकणं. आमच्या मराठवाड्यात जर कधी आला तर फार दुष्काळ आहे. 1,00,000 रुपये भेटतात आत्महत्या केल्यावर. हा 1,00,000 रुपये मिळतात आत्महत्या केल्यावर. चालायचं का विनगरी? हा शक्य नाही महाराज. तुमच्याकडे भरपूर पाऊस आहे. आमच्याकडे पाऊसच नाही पडला अजून. ऐका ना, मराठवाड्यामध्ये औरंगाबाद नावाचा एक जिल्हा आहे. त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक पैठण नावाचं गाव आहे आणि त्या पैठण गावाला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मंदिर आहे. कधी आलात तर नक्की या. मंदिरं 2 आहे. जिथं समाधी घेतली ते एक मंदिर आहे आणि जिथं संसार केला ते घर सुद्धा मंदिर आहे. वाक्य आहे का बरं? जिथं समाधी घेतली ते एक मंदिर आहे आणि जिथं संसार केला बायका लेकरं ते सुद्धा मंदिरच. ते मंदिर का झालं त्याचं कारण सांगतो. नाथ महाराज हे जगातले सगळ्यात श्रीमंत संत होते. श्रीमंत तर सोन्याच्या ताटात जेवायचं. कोण? भिकारी. सांगू द्या, ऐका. नाथ महाराजांच्या घरी आता एक मी वर्षातले 8 दिवस गोकुळाष्टमीचा सप्ताह करता, माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याचा सप्ताह करता, 2 सप्ते करता. वर्षातल्या 2 सप्ताहामध्ये 8 दोन्ही 16 कीर्तनकार आहेत. 16 कीर्तनकार तुम्हाला काय देतात? मंगेश महाराज शब्द. दुसरा नाथ महाराजांच्या घरी 4 महिने चातुर्मासात रोज कीर्तन असायचं आणि रोजच्या कीर्तनाला एवढाच समाज असायचा. तर रोजच्या कीर्तनाला येणाऱ्या लोकांना ऐका ना, कीर्तन झाल्यानंतर नाथ महाराजांकडून 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ठेप दान दिली जायची. कोणाला? ऐकणाऱ्याला. काय काय काय? 2 किलो हरभऱ्याची डाळ 80 रुपये किलो आहे. 1 किलो गुळाची ढेप 40 रुपये किलो आहे. जो येईल त्याला हे दान दिलं जायचं. हे फक्त ऐका, हे नुसतं ऐका. याची अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका, नाही तर सत्याच्या मंडपात जागा पुरायची नाही. रोज आणा म्हणतील हाच महाराज डाळ गुळ वाटत. सोपं नाही महाराज. जो येईल त्याला हे दान दिलं जायचं. पुढचं ऐका. सोन्याची आणि वाड्याची श्रीमंती नाथ महाराजांची फार आहे. नाथ महाराजांची खरी श्रीमंती होती द्वारकेची मूर्त. अय राजा, अय याला म्हणताना विको द्यायचा ना, म्हणताना विको जरा माझ्याकडे लक्ष. द्वारकेची मूर्त एकनाथा पाणी वाय हरी कावडीने. 12 वर्ष परमात्मा पाणी भरत होता. परमात्मा चंदन उगाळून देत होता आणि परमात्मा कपडे धुत होता. ज्याचे कपडे आहेत ना तो कपडे धुवायचा, ज्याला चंदन लावायचं तो चंदन उगाळायचा आणि ज्याचं पाणी आहे तो पाणी भरायचं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही, अनन्य भक्ती भावे मिळाबंदी तसे पाये. ओ बाळू आरती स्वामी. काय करतो ना, देवानं पाणी भरलं, देवानं कपडे धुतले, देवानं चंदन उगाळून दिलं. अर्थ एकच आहे, साधू मंदिरात गेला नाही, मंदिरातला देव साधूच्या घरी आलाय. नाथरायांसारखा देव जिंका, तुकाराम महाराजासारखं शरीर जिंका, ज्ञानेश्वर महाराजासारखा काळ जिंका, छत्रपती शिवाजी महाराजासारखा महाराष्ट्र जिंका. तुमचा जन्म सोन्याचा होईल. जर जगही जिंकलं नाही, याच्यातलं कुठलं जिंकलं नाही तर जन्म निरर्थक आहे. महाराज म्हणतात आम्ही देव जिंकला, काळ जिंकला, शरीर जिंकलं आणि जगही जिंकलं. सगळं जिंकल्याचा परिणाम आमचा जन्म सफल झाला. अभंगाचं पहिलं जन्मालो त्याचे
घरी आला जन्मालो त्याची आजी फळ झाली, काळ परत गेला जन्मालो त्याची आजी फळ झाली. ऐका, काम क्रोध जिंकला जन्मालो त्याची आजी फळ झाली. फळ मिळवलंय म्हणाल महाराज, मग आम्हाला हे जमायचं नाही, मग आमचं काय व्हायला जाईल का? एक सोपं सांगतो, सोपं. तो का म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या जगात जन्म सार्थकी करायचा. आपला सोन्याचा काय होत नाही, आपण महिन्याला देव बदलतो, आठवड्याला देव बदलतो, 2 दिवसाला साधू बदलतो, गळ्यात माळ तुळशीची, खिशाला बिल्ला नरेंद्र महाराज, पेनावर अनिरुद्ध बापू, गळ्यात लॉकेट आसाराम बापू, पुस्तकं वामनराव पै, वारी तमका बाबा, ती वारी आमका बाबा, घरात फोटो. आणि नेमका कोणाचं आहे नका एवढे करू नका. एक एक तुम्हाला जो आवडतो त्याच्यासाठी उदाहरण दिलं. म्हटलं एखाद्या पतिव्रता पत्नीला तिचा नवरा किती आवडतो. वाक्य पुन्हा ऐकलं. पतिव्रता पत्नीला नवरा किती आवडतो. म्हटलं तिच्या जीवापेक्षा जास्त. तसंच आहे महाराज, आपल्याला आपला देव तितकाच आवडला पाहिजे. हा जो कन्हैया तुम्ही लावलाय ना, हा जी कन्हैयाची मूर्ती आहे ना, भागवत कथा चालू होती गावामध्ये. आणि मीराबाईच्या आईला, मीराबाई पोटामध्ये असताना मीराबाईच्या सासऱ्यानं बोटाला धरून भागवत कथेला, आणि भागवत कथा श्रवण करत असताना गर्भातल्या मीराबाईनं त्या दिवशी नेमकं कृष्णाचं स्वरूप वाहिलं. तिचा जन्म झाला आणि ती 5 वर्षाची झाली. कोण? मीराबाई 5 वर्षाची झाली. तर गावात दुसरी भागवत कथा चालू. भागवत कथाकार सांगत होते, कृष्ण असा, कृष्ण सावळा, त्याच्या हातात बासरी आहे, खांद्यावर कांबळी आहे, त्याच्या हातामध्ये काठी आहे, तो दिसायला सावळा आहे, फार सुंदर आहे, सगळं चालू. ती 5 वर्षाची मीराबाई त्या कथाकाराच्या जवळ गेली आणि कथाकाराला म्हटली, काय हो कथाकार महाराज, आता जो कृष्ण तुम्ही सांगितला तुम्हाला कुठं मिळेल? तर कथाकाराने यशवंत महाराज कथा करायची सुरू केली. आणि त्याला असं वाटलं, एवढ्या दिवसाची कथा करतो, अजून मलाच प्रश्न पडला नाही. हा 5 वर्षाच्या मुलीला पडला. ऐका गंमत. आता थोडासा पेटीला आवाज होतो, थोडासा ऐका ना गंमत. 5 वर्षाच्या मीराबाई तो कृष्ण कसा आहे म्हणून विचारलं, म्हणून तिला एक छोटीशी कन्हैयाची मूर्ती दिली. त्यानं ती कृष्णाची मूर्ती घरी आणली आणि छोटीशी ती मीराबाई कृष्णाला पती मानायला लागली. तो माझा पती, तो माझा पती, तो माझा पती. ऐका ना, अखंड त्याला पती म्हणायची. परिणाम काय झाला माहिती आहे? ती लहान होती तोपर्यंत समाजानं कौतुक केलंच, पण ज्या वेळेला ती मोठी झाली, लग्नाची झाली, 16-18 वर्षाची झाली, तर गावातले लोक तिला नाव ठेवायला. लोग कहे मीरा
दे पेटीला आवाज. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी रे. विष का प्याला है ना आवाज. विष का प्याला राजा जी न भेजा, पीबत पीबत मीरा हासी रे. लोक बावरी म्हणायला लागले, पागल म्हणाले. जाऊ दे, लोकांना म्हणू द्या. बाप कुलनाशी म्हणायला लागला, पागल आहे मीरा. अशी कुठं मुलगी असतं का? कुठं मूर्तीशी लग्न होत असतं का? कृष्ण कुठं नवरा असतो का? कृष्ण कुठं मालक असतो का? पागल आहे, वेडी आहे. सगळा मात्र तिला एकच, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ती मात्र त्याला पती मानते. आता गंमत आहे का? बापाने तिला घराच्या बाहेर काढ. कुणी कुणी जन्म देणाऱ्या बापाने तिला बाहेर काढलं, आईनं सुद्धा बाहेर काढलं. ज्या दिवशी तुमचे आईबाप तुम्हाला घरातून बाहेर काढत असतात, समजून घ्यायचं तुम्ही साधू झाला, काढून दिलं. मग तुम्हाला असं वाटलं की मीराबाईनं लग्न केलं? तिनं लग्न नाही केलं. तिनं ती मूर्ती घेतली, गावच्या एका मंदिरात गेली, मूर्ती मांडली, तिथं भजन करायचं. पायात गुरं, गळ्यात विना, स्वतंत्र मालत राहायची तिकडंच. पण तिला जेवायला नाही, तिला खायची व्यवस्था नाही. ती रोज नाचायची, अखंड भजन करायची. बाबा काय झालं? गावातल्या एका म्हातारीला दया आली आणि त्या म्हातारीला स्वयंपाक करावा, मीराबाईचा डबा भरावा, तिला नेऊन द्या. भजन करणाऱ्या माणसाची व्यवस्था होत असते बरं. खरंच डुप्लिकेट भजन आहे आपलं, लय ओरिजिनल नाही. ओरिजिनल असतं तर हिमालयात गेला असतो आपण. ओरिजिनल नाही, डुप्लिकेट आहे. तरी लोक आपल्याला महाराज म्हणतात, आपल्या पाया पडतात, आपल्या खिशात पैसे घालतात, माऊली माऊली म्हणतात. तर ती मीराबाई होती. देवाला काळजी, म्हातारी स्वयंपाक करायची, डबा भरायची, तिला नेऊन द्यायची. रोजची रोज असंच. मीराबाईला प्रश्न पडला, मला जेवण कोण आणतं? मला जेवण कोण आणतं? मला जेवण कोण आणतंय? म्हणून मीराबाईने एक दिवस भजन थांबवलं. म्हातारी पाहिली, म्हातारीची मीराबाईची मैत्री झाली. आता ऐका ना, आता काय झालं? म्हातारी एक दिवस गावाला गेली आणि म्हातारीला एकुलता एक मुलगा आहे, तरुण वय आपला. त्याला म्हातारीने सांगितलं, हा जेवणाचा डबा घे, त्या पलीकडच्या महलात नेऊन दे. त्याला ती मीराबाई कधी पाहिली नव्हती, त्याला माहितीच नव्हतं काही. त्यानं तो डबा घेतला आणि मीराबाईच्या महलात आला. ती मीराबाई त्यानं नाचताना पाहिली. इतकी छान, इतकी सुंदर, सुकलेलं कमल उमलावं, हात लागल्याबरोबर पान खाल्ल्यावर गळ्यातून दिसावं. आपल्या बायकासारखी नाही, डांबरी मेनकापडी काळी बेंद्री. पहा ती कवडाकडे चालली, भितडाकडे नाही, एक डोळा आहे. इतकी छान, त्याला इतकी आवडली ना ती मीराबाई. डबा ठेवायचं विसरून गेलं बाबा, वेळ झाला. आणि त्यानं संकल्पच केला, लग्न करेल तर या मुलीशी करेल. आता मला कुठलं, तिनं लग्न केलं कृष्णाशी आणि याला इच्छा झाली लग्न करायची मीराबाईशी. घरी आला, आईला म्हटलं, आई काल तुझ्या महलात मला पाठवलं होतं, त्या मुलीशी मला लग्न करायचं. माय मारायला लागली, पागलेस काय, वेडायस की काय, कसं जमलं असं? तिनं आईचं ऐकलं नाही, बापाचं ऐकलं नाही, घरातून बाहेर आली, कृष्णाला तिनं पती मानलंय. पागलेस का ग? नाही आई, तू जर माझं लग्न तिच्याशी लावून दिलं नाही तर मी आत्महत्या करेन. माय रडायला लागली.
रडणारे डोळे एक दिवस मीराबाईनं पाहिले आणि मीराबाईनं विचारलं आहे तुम्ही का रडता? रोज येता माझ्याकडे, मला जेवण आणता, का रडता? तर त्या म्हातारीने सांगितलं, मीराबाई मी एक दिवस गावाला गेले होते, माझा पोरगा डबा घेऊन आला, त्यानं तुमचं सौंदर्य पाहिलं, स्वरूप पाहिलं आणि तेव्हापासून मला आट लावून बसलाय, माझं लग्न त्या मीराबाईशी करायचंय, माझं लग्न कसं सांगू मी? मीराबाई म्हटलं एवढंच ना, त्याला माझ्याशी लग्न करायचं ना. म्हटलं मग द्या पाठवून, मी करते. म्हातारी घरी आली, बाळ्या जमलं म्हटलं तुझं, जा. बाळ्या आला, मीराबाईच्या समोर बसला. मीराबाईने त्याला विचारलं, का रे तुला माझ्याशी लग्न करायचं? म्हटलं हो. म्हटलं माझं काही पण ऐकशील? हो सांगा. म्हटलं काय करायचं? म्हटलं एक काम कर, मी 6 महिन्यानं लग्न करतो तुझ्याशी. 6 महिन्यात आपल्या गावाच्या दक्षिण बाजूला एक कृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे. फार सुंदर कृष्णाची मूर्ती आहे त्या मंदिरात. 6 महिने तू सकाळी 6 ते संध्याकाळी 6 त्या कृष्ण मंदिरात जायचं. तुझे डोळे त्या कृष्णाच्या डोळ्यात घालायचे आणि त्याच्याकडे पाहून अखंड भजन करायचं. किती महिने? 6 महिने. 6 महिन्यानं मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. एवढं सोपं. सकाळी 6 वाजताच उठला महाराज, मंदिरात गेला, कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात आपले डोळे घातले, भजन करायला लागला. जेवढे बसलेले मंडळी, पुरुष महिला, सगळ्यांनी 2 हात अशी वर करा. सगळ्यांनी करा. मागच्या महिला तुम्ही करा. वा वा, काय सुंदर वातावरण आहे. वा, सगळ्यांनी करा. सगळ्यांनी टाळकऱ्यांनी टाळ वाजा. ऐका, सगळ्यांनी करा. जय जय राधा रमण हरी, जय जय राधा रमण हरी. फिर एक बार जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. ओ जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. मंदिरात गेला, आपण 5च मिनिटात कंटाळला, त्याला 6 महिने करायचो. कृष्णाच्या डोळ्यामध्ये डोळे घातले. जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, राधा 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 राधा, जय जय राधा, जय जय राधा राधा, जय जय राधा राधा, जय जय राधा राधा, जय जय राधा 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 रे राधा. गोड गायचं. 6 महिने राहू दे बाजूला, 3च महिने गेले. 3 महिने
आणि 3 महिन्याने यशवंत महाराज मीराबाईने मोठा लग्नाचा हार घेतला, म्हातारी बरोबर घेतली आणि पोरगाच्या मंदिरात भजन करीत होता ना तिथे गेली. त्याच्या खांद्याला हात लावला, त्यानं मागे पाहिलं आणि मीराबाईलाच विचारलं कोण आपण. ती मीराबाई म्हटली पागलच की काय, वेडायच की काय, अरे तुला माझ्याशी लग्न करायचं, लग्नाचा हार आणलाय, तुझी आई बरोबर आली. तर तो पोरगा म्हटला मीराबाई असलं काही पण म्हणू नका, माझं लग्न समोरच्या त्या कन्हैयाच्या मूर्तीशी करणार. एक बार तो ते वृंदावनला गेलात ना तुम्ही, आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो, यशवंत महाराज आणि दोघं जण गेलो होतो. त्या वृंदावनची माती, कृष्णाचं नाव घेत नाही, काना नाही कृष्ण नाही, मग वृंदावन का कन कन बोली जय जय श्रीराम. काय म्हणते ती माती? वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. हर गुरु एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. राधा यू रो रो गई. फार सुंदर एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा. अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी. कशा करता सांगतो, जन्म सोन्याचा होईल. मागच्या महिन्यामध्ये आपण सगळेजण आषाढीला गेलो. आमच्या बाबांची जागा आहे, आमचे महाराज तिथं राहतात. खरं तर आपल्याकडे आज यशवंत महाराजांच्या रूपानं पांडुरंग आलाय. ऐका ना, ते पांडुरंगाचे पुजारी, विशेष ऐका, विठ्ठल परिवार नावाचा त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. इतका वापर वाढला महाराज मोबाईलचा. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला, वादक वाजवता वाजवता व्हॉट्सअप खेळायला लागले, गायक गाता गाता वापरच तेवढा वाढला. परवाच्या दिवशी एक व्हिडिओ आलता व्हॉट्सअपला. एक नवरा जेवण करत होता, बायको त्याला चपाती वाढत होती. वाढता वाढता चपाती संपली, ती वर हात करायचं खाल्लं, ध्यानातच नाही त्याची चपाती संपली. बायकोच्या लक्षात आलं, हे केलं, त्यानं चप्पल तोंडात घेतली. सांगूच अहो, एक नवरा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. वाटलं माझंच घर, पण गडबडीत गेला, जाऊ दे त्याला जाय ना का, बाईनं तरी पाहायचं ना माझा नवरा आहे. ती मोबाईलच खेळत होती. तिला वाटलं बाई माझाच नवरा आला, पाण्याचा तांब्या नेऊन दिला, दोघं मोबाईल खेळायला लागले. तेवढ्या तिचा ओरिजिनल नवरा घरात आला, ते मोबाईलच खेळत होतं महाराज. त्याला वाटलं माझंच घर चुकलं, निघालं बाहेर, तुझं काय अवस्था ही. पण ऐका, या मोबाईलच्या युगामध्ये आम्ही क्रांती केली. मोबाईलमध्ये आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, विठ्ठल परिवार नावाने. आणि त्या विठ्ठल परिवारातले जेवढे आम्ही सदस्य आहे, तेवढे प्रत्येक वर्ष आम्ही पंढरपूरला देवाच्या दारात सप्ताह करू. आणि त्या सप्त्याचं नियोजन यशवंत महाराज करतात. त्याची काल्याची पंगत माझी असते आणि काल्याचं कीर्तनही माझं असतं. असं काहीतरी केलं पाहिजे होतं त्याच्यात. महाराज आले म्हणून सांगू द्या. मागच्या महिन्यामध्ये आपण सगळे ज्ञानदेव तुकाराम निघाली होती दिंडी. अशी एक दिंडी आमच्या परभणी जिल्ह्यातून चालली होती, मराठवाड्यातून. आणि त्या जिल्ह्याला एक गंगाखेड नावाचं गाव आहे. त्या गंगाखेड गावातून दिंडी चालली होती. एक छोटीशी जनाबाई नावाची मुलगी दरवाजात उभी होती. बाप मागे उभा होता, आई निघून गेली होती, जग सोडून. बापच होता नुसता. समोरून दिंडी चालली होती. ती छोटीशी जनाबाई 5वी-6वीला शाळेत जाणारी, तिनं ती दिंडी पाहिली आणि बापाला विचारलं, बाबा कुठं निघाली दिंडी? बापानं सांगितलं, अगं जाना, विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो, त्याच्या दर्शनाला. मग बाबा आपण गेलं तर नाही चालायचं का? चालेल ना.
बापाने जनाबाईची गोधडी बांधली. ऐका, दरमजल दरकोस करत तिला पंढरपूरला नेलं. चंद्रभागेचं स्नान झालं आणि ती पोरगी रांगेला लागली दर्शनाच्या बारीला. दर्शन करत दर्शन करत दर्शन करत देवाच्या पायापर्यंत आली. देवाच्या पायापर्यंत लावलं. परमात्मा पाहिला आणि बापाकडे पाहून ती म्हटली, बाबा मला नाही यायचं गावाला, मला हाच पाहायचा. आता असा जगातला कुठला बाप आहे की तो आपल्या एकुलत्या एक मुलीला मंदिरात सोडू शकतो? बापाचं मुलीवर फार प्रेम असतं हो दादा, आणि मुलीचंही तेवढंच जास्त बाप आहे. मग बापानं विचार केला, आता माझी मुलगी म्हणते मंदिरात राहायचं, मग आता काय करावं? बापानं आपल्या पोरीचा हात एका साधूच्या हातात दिला. त्या साधूचं नाव होतं संत श्रोमणी नामदेव महाराज. हातात हात दिला, बाप गेला निघून. नामदेवरायने पोरगी घरी आणली. नामदेवरायच्या कुटुंबात 14 माणसं होती. नामदेवाचे घरी 14 जणी स्मरती हरी गोनाई. राजाई दोघी सासू सुना, दाम नाम जाना बाप का. 14 माणसं. त्याच्यात 15वी पोरगी गेली. पाठ उठली, आंघोळ केली, मंदिराकडे निघाली. हे जना कुठं निघालीस? मंदिरात. अगं 14 माणसाचं दळण दळावं. लागली दळायला महाराज. 7 वाजता दळण संपलं. पुन्हा निघाली जना स्वयंपाक. 12 वाजले जना धुणं. 2 वाजले जना भांडे. 4 वाजले जना उद्याचं दळण. 7 वाजले जना गौऱ्या. रात्रीचे 12 वाजले. झोपायला 12, उठायला 3. झोपायला 12, उठायला 3. पुढं जाईल मंदिरातून. केव्हा जाईल मंदिरात? 3 वाजता उठायची. 14 माणसाचे दाणे जात्यात भरायची, दळायची. सुंदर माझे जाते ग फिरती बहुतुकी, गोव्या गाऊ कौतुकी तू ये रे बाविठला. सासू आणि सासरा दिल हा तिसरा, गोव्या गाऊ भतारा तू ये रे बाविठला. काय म्हणायचे? तू ये रे बा, तू ये रे बा. येई गा विठ्ठला, येई गा विठ्ठला, येई गा विठ्ठला, येई गा विठ्ठला. प्राण हा फुटला आळविता. ये रे आगळे. दळण दळायची, ओव्या म्हणायची. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्या घरी, आल चोरीचा माझ्या. कोण बघा, आई तर नाही, बाप तर निघून गेला. बाप हात नामदेवरायच्या हातात. मग विश्वाच्या मालकानं 2:30 वाजता वीट सोडली. 2:30 वाजता 2:45 रुक्मिणीच्या महलात गेला. रुक्मिणीची चांगली साडी नेसला, कपाळ कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला, विठाबाई झाला. आणि 3:10 मिनिटं असताना गोपाळपूरच्या झोपडीमधली जनाबाईची चूल पेटवली. त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकलं, गरम पाणी मिक्स केलं. जनाबाईला स्नानगृहात आणलं. आपल्या हातानं तिच्या केसावर पाणी घातलं आणि सगळे केस धुवून काढले. तुळशीच्या बनी जना कोकल देवेली. एवढंच का? तरी काही वार राहिल्या तर तुमच्या या
कालेर गावात 10च्या 4 फणी आहेत. त्याच्यातल्या 2 तयार केल्या, त्या फणीनं बाजूला काढल्या तरी राहिल्या. मग विश्वाच्या मालकानं आपला उजवा हात आणि उजव्या हाताचा अंगठा जनाबाईच्या केसात घातला, यशवंत महाराज बरं का. उजवा हात जनाबाईच्या केसात घातला आणि उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नकानं एक एक ऊ बाजूला काढली. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा. माझ्या जनाबाईच्या केसात जाते, डाव्या हाताचा अंगठा तयार ठेवायचा, या नकावरची ऊ रागानं या नकावर मांडायचा आणि रागानं तिला वा अशीच मारतात ना. जमली? ठेवता का वजन ठेवता? अहो साखरे महाराज नाही, यशवंत महाराज नाही, मग विश्वाच्या मालकानं तिच्या केसातल्या वा मारल्या. त्या जनाबाईनं म्हणावं, जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची विठोबा कुमारी. जय जय विठोबा कुमारी. महाराष्ट्रामध्ये अक्रोड महाराज साखरे हे कधीच 11 वाजून 1 मिनिट होऊ देत नाही बरं का. बरोबर आपल्या घरात 11 वाजले. माझं ऐका ना, तुमचा जन्म सोन्याचा करायचा असेल का, जरा जोरात टाळी वाजवा, जोरात. ते पांडुरंगाचे पुजारी आहेत, ऐका रे मायबाप. त्यांच्या रूपानं आपल्याला पांडुरंग पाहायला मिळालाय. त्यांचे हात कायम देवाच्या तोंडावर आहेत. वा वा महाराज, धन्यवाद. आणि आपल्या महानंद बाबाचे ते मानस पुत्र आहेत, काशीराम बाबाची, काशीनाथ महाराजांची काहीतरी पुण्याई म्हणून त्यांच्या दोघांचं मिलन झालं. नाही तर ते काही सहजासहजी मिळत नाही. तुम्ही काही सहजासहजी मिळणार नाही. ऐशी कैशी आणि भेटत ते साधू आहे की नाही. पण योगायोगानं साधू मिळाला आणि पांडुरंग देव त्यांच्या घरी आला. बाबा तुम्ही जिंकलं का, तुमच्या वडिलांची पुण्याई आहे. ऐका ना, जिंकणं फार महत्वाचं असतं. म्हणून तुम्हालाही म्हणण्याचा अधिकार आहे, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. विठ्ठल जे विठ्ठल अशा या वटवृक्षाच्या फुलांचा सुगंध आज या कालेर गावामध्ये दरवळतोय. तो तुमच्या रूपाने खरोखर तुमच्या सर्वांच्या समोर मी नतमस्तक यांना आपण प्रदान करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतात. धन्यवाद. आत्मा राहतो त्यांचा सेवक तुमच्या हाती नक्कीच येईल असं मी यजन गुरु महाराजांना विनंती करेन. आणि आमचा कुठलाही कालेरकर दर्शनाशिवाय येणार नाही असं तुम्ही आम्हाला आजच्या या दिवशी सांगावं. बहिणींना, मुलींना आणि पुतणींना मी धन्यवाद देईन. आणि त्यांचे नाव असतोय कैलासवासी काशीबाई गोपाल हेंद्र पाटील, कैलासवासी कृष्णबाई सालाराम हेंद्र पाटील, कैलासवासी सीताबाई नारायण हेंद्र पाटील, कैलासवासी पार्वतीबाई कृष्ण हेंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातींकडून 2 5.5 फुटीच्या समयी आपल्या मंदिरास प्रदान केल्या, सप्रेम भेट म्हणून दिल्या. पुन्हा एकदा त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करावं. त्याचबरोबर त्यांच्याच पूर्वात